नमस्कार शेतकरी बंधूंनो, सिंजेंटा फाउंडेशन इंडिया व एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड यांच्या माध्यमातून आज आपण ऊस पीक प्रात्यक्षिक या प्रक्षेत्रावरती आलेलो आहोत। या ठिकाणी वरवंडी या गावामध्ये शेतकरी भगवान आडसुरे यांना आपण या ठिकाणी एक प्लॉट दिलेला आहे। त्या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे की तो बेने प्लॉट आहे, म्हणजे आपण नर्सरीमध्ये तयार केलेले सीडलिंग त्यांना दिलेले आहे। या माध्यमातून ते 1 एकरावरती ऊस लागवड करणार आहेत। हा वाण जो आहे तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेला 15/012 हा वाण आहे। अतिशय चांगला वाण हा येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या वाणाचे वैशिष्ट्य असे आहे की हा वाण मध्यम हलक्या व भारी जमिनीमध्ये पाण्याचा ताण सहन करू शकतो। म्हणजे बऱ्याच वेळा ऊस भागामध्ये बऱ्याच वेळा शेतकऱ्यांमध्ये पाण्याची कमतरता ज्यावेळेस उन्हाळ्याचा काळ तयार होतो किंवा काळ येतो त्यावेळेस ऊस पिकामध्ये पाण्याची कमतरता जाणवते, तर त्यावेळेसमध्ये हा ताण सहन करू शकतो। या व्हरायटीचं एक वैशिष्ट्य आहे। दुसरं म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचे याचे फुटवे आहे आणि आपण हा जो प्लॉट दिलेला आहे हा नर्सरीमध्ये तयार केलेला प्लॉट आहे। आपण पाहू शकता की दहिगाव नेवासा इथे जे काही कृषी विज्ञान केंद्र आहे या नर्सरीमध्ये आपण याचे सीडलिंग तयार केलेले आहे। हे सीडलिंग अतिशय चांगल्या उत्कृष्ट वातावरणामध्ये आणि चांगल्या नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले असल्यामुळे याचा निश्चितपणाने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। याचे फुटवे चांगल्या पद्धतीने येतात। त्या फुटवेचं व्यवस्थापन ज्यांना आपण सांगितलेल्या जे काही ॲडवायझरी आहे त्यानुसार निश्चितपणाने आपल्याला दिसायला मिळेल। या पिकामध्ये आपण पाहतो ऊस पीक हा आत्ता शेतकऱ्यांमध्ये चिंतेची बाब यासाठी ठरत आहे की ऊसाचं उत्पादन जे आहे हे एकरी अतिशय कमी आपल्याला पाहायला मिळतं। तर हे उत्पन्न या व्हरायटीमध्ये आपल्याला अधिक जास्त दिसतं आणि याची रिकव्हरी जी साखरेचं उतारा आपण म्हणतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने असल्यामुळे शेतकरी वर्ग अधिक कारखानदार या दोघांसाठी सुद्धा फायदेशीर हा वाण ठरणार आहे। म्हणूनच या गावामध्ये आपण हा प्रात्यक्षिक देण्याचा उद्देश फाउंडेशनचा हाच आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऊस बेने बदल करणं काळाची गरज आहे आणि निश्चितपणानं बेने बदल करत असताना बेने निवडण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये हा वाण अतिशय चांगल्या पद्धतीचा निकष या वाणाचा बसतो। म्हणून 15/012 फुले 15/012 ही व्हरायटी हा वाण शेतकऱ्यांनी येणाऱ्या काळामध्ये याचा अवलंब आपल्या शेतावरती करावा आणि आपल्या ऊस उत्पादनामध्ये अधिकची भर घालावी एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद।